काढ ना कसं पेटवणार. नमस्कार, अन्नदा फूड्स अँड हॉबी क्लासेस मध्ये मी स्वागत करते तुम्हा सर्वांचं. आजचा क्लास आहे पुरणपोळीचा. तर त्याच्यासाठी आपण इथे बाकीचे 2 व्हिडिओ आहेत ते थोड्या वेळाने मी अपलोड करते. डाळ कशी शिजवली, कणिक कशी मळली वगैरे ते सगळं डिटेलमध्ये. तर आपण शिजवलेल्या डाळीचं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जेवढी डाळ आहे तेवढा गूळ घेतलेला आहे. म्हणजे आपण अर्धा किलो जर डाळ घेतली तर आपण अर्धा किलो त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ आधीच बारीक चिरून ठेवला होता. तर माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का तर प्लीज सर्वांनी सांगा चॅट बॉक्समध्ये. लाईव्ह क्लिअर दिसत आहे का सर्वांना? प्लीज कमेंट करून सांगा सर्वांनी की लाईव्ह दिसत आहे का सर्वांना. प्लीज कमेंट करून सांगा लाईव्ह दिसतंय का सर्वांना. हॅलो एव्हरीवन. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कमेंट करून सांगा. तर आपण इथे हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे. ती कशा प्रकारे शिजवली आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. त्यानंतर आपण कणिक मळली आहे ती कशी मळली आहे त्याचाही एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ मी थोड्या वेळाने याच पेजवरती पाठवणार आहे. तर आपण काय केलं, डाळ जी शिजवली आहे त्या डाळीचं शिजवलेलं जे सगळं पाणी आहे ते आपण इथे काढून घेतलेलं आहे. हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे. आणि याच्यामध्ये आपण डाळीमध्ये गूळ घालून घेतलेला आहे. म्हणजे अर्धा किलो जर हरभऱ्याची डाळ असेल शिजवलेली तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो गूळ घालायचा आहे. आणि हे आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. गॅस फुल ठेवलेला आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कमेंट करून सांगा. तर आपण कटाच्या आमटीसाठी इथे हा मसाला घेतलेला आहे. तमालपत्र, तीळ, त्याच्यानंतर जिरे, धणे, डेसिकेटेड कोकोनट, दगडफूल हे सर्व मसाले घेतले आहेत. दालचिनी आणि हे चक्रीफूल हे सगळं आपण असं घेतलेलं आहे. आणि थोडासा आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला पण घ्यायचा आहे. गरम मसाल्याची ही पावडर आहे. तर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही जे आपलं सुकं खोबरं असतं ते घेऊ शकता.
तर व्हिडिओ क्लिअर दिसतोय का प्लीज कमेंट करून सांगा। डोंट वरी, हा व्हिडिओ याच्यावरच सेव्ह राहील, जसं मागचा व्हिडिओ सेव्ह राहिला होता डाळ तडका आणि जिरा राईसचा, आणि त्यापूर्वीचे पण सर्व व्हिडिओज याच्यावरती सेव्ह आहेत। तर डाळ आपण कशा प्रकारे शिजवलेली आहे तर याचा एक मी मगाशी सेपरेट व्हिडिओ बनवलाय, तर तो सेपरेट व्हिडिओ मी याच्यावरती पोस्ट करेन। आणि कणिक भिजवली आहे त्याचा पण व्हिडिओ मी याच्यावरती पोस्ट करेन, कारण लाईव्ह मध्ये सगळं एका वेळेस दाखवणं पॉसिबल नसतं, तर त्यामुळे थोडीशी प्रोसेस आधी करून घेतली आहे आणि ती तुम्हाला डिटेलमध्ये, जसं राईस कसं शिजवलं त्याचा पण व्हिडिओ याच्यावरती आहे, तो पण तुम्ही सर्वांनी बघून घ्या। ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्या। थँक्यू सायली मॅम। तर कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता। तर तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज शिकायला आवडतील ते पण कमेंटमध्ये सांगा सर्वांनी। थँक्यू एव्हरीवन, तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून जॉईन केल्याबद्दल। तर आता आपण एका साईडला मसाला जो कटाच्या आमटीसाठी लागेल तो आपण भाजून घेऊया, तोवर आपलं हे पुरण शिजेल इकडे। बघा आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर या मसाल्यासाठी मी हे बघा इथे हे घेतलेलं आहे, परत एकदा दाखवते। डेसिकेटेड कोकोनट आहे, दगडफूल, त्याच्यानंतर धणे, जिरे, तीळ आहेत आणि तमालपत्र, दालचिनी, लवंग, त्याच्यानंतर हे स्टार फूल आहे। तर हे आपण इथे घेतलेलं आहे। तर आता आपण हे भाजून घेऊया। तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही आपलं जे खोबरं असतं ना, ते सुकं खोबरं, तर ते तुम्ही घेऊ शकता त्याचे तुकडे करून, किंवा ते तुम्ही असं डायरेक्ट असं गॅसवरती जरी तुम्ही असं भाजलं तरी सुद्धा त्याची पण टेस्ट चांगली लागते। आता मी ह्याच्यामध्ये एक एक मसाले टाकून हे भाजून घेतेय। कोणाला काही क्वेरी असेल तर ती तुम्ही विचारू शकता। इथे थोडेच मसाले घेतले त्यामुळे मी एकाच वेळेला घेतेय भाजून।
तीळ आणि खोबरं नंतर भाजते. जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर तुम्ही कांदा लसूण पण घालू शकता याच्यामध्ये भाजून. आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचंय. जिऱ्यांच्या ऐवजी शहाजिरे घेतले तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. तर तुम्ही पण सगळे, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवण्याची, तर तुम्ही पण सर्वजण पुरणपोळी बनवतच असाल. तुम्ही कसं बनवता हे पण कमेंट करून सांगू शकता. कोणी साखरेतलं पण बनवतं, पण आपण इथे गुळच वापरलेला आहे, साखर अजिबात घातलेली नाहीये. आणि तुम्हाला आजचा हा क्लास कसा वाटतोय ते पण कमेंट करून सांगा. अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला शिकायच्या आहेत ते पण तुम्ही सांगू शकता कमेंट करून. तर 13 तारखेला पण आपला एक क्लास आहे, त्याच्यामध्ये आपण तिळगुळाची पोळी शिकवणार आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे फक्त तीळ आणि गुळाची पोळी आहे, पण ती पण खूप छान होते. 13 तारखेला आहे, याच लिंक वरती तो क्लास होईल. तर आपला हा मसाला भाजून झालेला आहे, हा मी काढून घेते. ओके सायली मॅम, तसं खूप छान लागतं ते खोबरं गॅसवर भाजल्यानंतर. ते असं काळं करून घेतात आणि मग ते करतात. ओके, साखरेच्या पण छान लागतात, पण गुळाच्या जास्ती छान लागतात.
आपलं जे हे पुरण आहे ते शिजत आलेलं आहे आता. काही जण जेव्हा म्हणजे गुळाच्या आपण जेव्हा पुरणपोळ्या करतो तर काही जणांचं पुरण सैल होतं किंवा बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. तर त्याच्यासाठी हा क्लास आपण घेतलेला आहे की जेणेकरून तुम्ही जर अशा पद्धतीने करून पाहिलं तर तुमची पोळी अगदी व्यवस्थित होते आणि पुरण पातळ वगैरे काही होत नाही. कारण पुरण जर पातळ झालं तर पोळी करायला प्रॉब्लेम होतो. याच्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचंय आणि मग आपल्याला ही डाळ शिजवायला ठेवायची आहे. अर्धा किलो डाळ असेल तर अर्धा किलो गूळ घालायचा आहे आणि थोडीशी तुम्ही जर गूळ आणि साखर दोन्ही मिक्स पण घालू शकता. म्हणजे अर्ध गूळ आणि अर्धी साखर असंही तुम्ही करू शकता किंवा पूर्ण गूळ पण तुम्ही घालू शकता. पहिले सुरुवातीला थोडं करून बघा असं एका भांड्याचं किंवा असं एका वाटीचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जास्ती पण करू शकता. आय होप सगळ्यांना हा क्लास आवडला असेल अशी मी आशा करते. आपला आता हे होत आलेला आहे. आणि हा जो मसाला आहे तो पण आपला पूर्ण भाजून झालेला आहे. हा मसाला थोडा थंड करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. थँक्यू सायली मॅम. तर आत्ताच कोणाला काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि सर्वांनी कमेंट करून सांगा तुम्ही लोक कुठून कुठून जॉईन झालात. आणि आपल्याला याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पावडर घालायची आहे. पण आपल्याला ते गरम असताना नाही घालायचं तर आपल्याला ते थंड झाल्यावर घालायचं. कारण थंड झाल्यावर जर घातलं तर त्याचा स्वाद जास्ती चांगला येतो आणि त्याचा जो सुगंध असतो ना तो टिकून राहतो. आपण जर गरम ह्याच्यात म्हणजे कुठलाही तुम्ही गोड पदार्थ करता तर त्यावेळी जर तुम्ही गरम ह्याच्यात जर वेलदोड्याची पावडर किंवा जायफळ वगैरे जर घातलं तर त्याचा तो वास निघून जातो. तर त्यामुळे आपल्याला ते थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला जायफळ आणि वेलदोड्याची पावडर घालायची आहे. तुम्ही जर आधीच घालत असाल तर तुम्ही इथून पुढे शिरा करताना सुद्धा तुम्ही असं करून पहा. कारण वास येण्यासाठी आपण घालतो किंवा तर बघा आपलं आता हे पुरण पूर्णपणे शिजून झालेलं आहे. दिसत असेल तुम्हाला. आणि हे आपल्याला गरम असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पुरण यंत्रामध्ये. गरम असतानाच हे करावं लागतं. गार झालं तर हे होत नाही. हे बघा याच्यामध्ये पाणी अजिबात शिल्लक राहिलेलं नाहीये. पूर्णपणे कोरडं झालेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हे कोरडं करून घ्यायचंय.
कारण आम्ही कांदा लसूण घालत नाही याच्यामध्ये. मिक्सरवर वाटलं तर चालतं का? हो चालतं, मिक्सरवर वाटलं तर. हा मिक्सरवर बघा, मिक्सरवर जास्ती बारीक होत नाही. मिक्सरवर वाटलं तर चालू शकेल, पण त्याच्याने बारीक होत नाही जास्त. हे बघा, हे पूर्ण कोरडं झालेलं आहे. ही माझ्या आईची रेसिपी आहे, तर म्हटलं आपण आज तशा पद्धतीने करून बघूया. तर त्यामुळे आणि डाळ शिजवताना आपण त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे काहीच घातलेले नाहीये, नुसतं डाळच घातलेली आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं पुरण तयार होतंय. हे बघा, कुठेही पातळ वगैरे झालेलं नाहीये. गरम आहे पण तरी सुद्धा ह्याचं असं गोळा होऊ शकतो व्यवस्थित. काही काही लोकांचं पुरण पातळ होतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा पुरणपोळी. तर आता आपण हा जो मसाला आहे तर हा आपण वाटून घेऊया मिक्सरवरती. हे थंड झालंय मिश्रण. थँक्यू सायली मॅम, थँक्यू सो मच.
थँक्यू विजय मॅम. तर आता मी हे मिक्सरवर, तर तुम्हाला जर का काही क्वेरी असेल किंवा तुम्हाला आणखी कोणत्या कोणत्या रेसिपीज शिकायच्या आहेत तर ते तुम्ही सांगू शकता. डोंट वरी, ज्यांचं आधीचं सगळं मिस झालंय त्यांनी परत याच लिंक वरती बघू शकता आणि मागचे पण व्हिडिओज याच लिंक वरती आहेत. आपल्या इथून पुढे कुकिंगचे जे पण क्लासेस होतील फ्रीवाले ते सगळे याच लिंक वरती होतील. तर तुम्ही या पेजला फॉलो करून ठेवा, यावरतीच होईल. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि गोडा मसाला किंवा काळा मसाला, तुम्ही दोन्ही पण थोडं थोडं घातलं तरी चालेल. तुम्ही जर कांदा लसूण मसाला खात असाल तर तुम्ही कांदा लसूण मसाला पण ऍड करू शकता. आणि गरम मसाला, हे सगळं आपल्याला मिक्सरमध्येच करून घ्यायचंय. त्याच्यानंतर याच्यातच आपल्याला कोथिंबीर पण घालायची आहे. तर मी आता हे वाटून घेते. थँक्यू विजय मॅम. तर बघा, इथे हा मसाला जो आहे आपला हा रेडी झालेला आहे. दिसत असेल तुम्हाला सर्वांना. अशा प्रकारे आपलं मसाला तयार झालाय आमटीसाठी. मसाल्याचा पण खूप छान वास येतोय. बघा, आपलं हे पुरण आहे ते इथे वाटून झालेलं आहे.
हे बघा, कुठल्याच ह्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही, एकदम असा व्यवस्थित आपला हा गोळा होतोय आणि कलर पण छान आला याला. हे बघा, तर ज्यांचं मिस झालं आहे त्यांनी हा व्हिडिओ परत एकदा बघा, तुम्हाला त्याच्यावर समजेल. आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर मी आणखी 2 व्हिडिओ आहेत याच क्लास संदर्भात, जे म्हणजे आपण डाळ कशी शिजवली इथपासून ते बेसिक पण व्हिडिओ केलेले आहेत. तर ते व्हिडिओज पण मी तुम्हाला याच्यामध्ये याच लिंक याच पेजवरती तुम्हाला ते मिळून जातील. तर कसा वाटतोय सर्वांना आपला हा क्लास, सर्वांनी कमेंट करून सांगा. या पद्धतीने जर तुम्ही पुरण केलं तर तुमचं पुरण पातळ होणार नाही किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार नाही. आणि याच्यात आपण साखर पण ऍड केलेली नाहीये, हे फक्त गुळाचं आहे. थँक्यू विजय मॅम. आणि जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पुरण थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं. हे बघा, किसून ठेवलेलं आहे आम्ही. आणि वेलदोड्याची पावडर अगोदरच गरम ह्याच्यात घालायचं नाहीये, तर त्यामुळे गरम मी मगाशी पण सांगितलं, गरम ह्याच्यात जर आपण जायफळ पावडर किंवा वेलदोड्याची पावडर वगैरे जर घातली तर त्याचा स्वाद लागत नाही, त्याचा वास उडून जातो आणि आपल्याला कळतही नाही त्याच्यामध्ये घातलं आहे की नाही घातलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वरून घालायचंय जायफळ आणि वेलदोड्याची पावडर. तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला याचा उपयोग होईल. थँक्यू सायली मॅम, थँक्यू विजय मॅम, सर्वांना थँक्यू ज्यांनी जॉईन केलंय त्यांना. तर तुम्हाला अजून काही क्वेरी आहे का याच्याबद्दल, विचारू शकता तुम्ही. आता लाईव्ह मध्येच विचारू शकता, म्हणजे लाईव्ह मध्ये सॉल्व्ह करता येईल आपल्याला. आपण हे असं डाळीचं पाणी काढून घेतलंय बघा. डाळीचं पाणी फक्त आपल्याला पूर्ण काढायचंय आणि त्यानंतरच आपल्याला पुरण शिजवायला घ्यायचंय. थँक्यू विजय मॅम, थँक्यू. आमटीचा जो मसाला आहे तो मसाला तुम्ही एक 8-10 दिवस तुम्ही ठेवू शकता, तो राहू शकतो. कारण तो ड्राय मसाला ह्यानेच केलेला आहे आपण, कारण त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण ऍड केली आहे. कोथिंबीर ऍड न करता जर तुम्ही केला तर तो बरेच दिवस राहू शकतो, 15-20 दिवस आरामात राहील. कारण आपण याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर ऍड केलेली आहे, तर त्यामुळे तुम्ही हा मसाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जर तुम्ही याच्यात कांदा किंवा भाजलेला कांदा, लसूण वगैरे जर ऍड केला तर तो मसाला जास्ती दिवस नाही राहत, कारण फ्रेश आपण याच्यामध्ये ऍड केल्यामुळे तो राहत नाही जास्ती दिवस. तरी पण 8-1 दिवस फ्रीजमध्ये आरामात राहू शकतो आमटीचा मसाला. जर ड्राय इंग्रेडियंट्सच आहेत फक्त तर आरामात 15-20 दिवस राहू शकतो.
तर ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि मी आईकडनंच शिकले पुरणपोळी. म्हणजे मला माझं वेगळ्या पद्धतीने जरी असलं तरी सुद्धा माझ्यापेक्षा जास्त तिचं जास्त छान होतं. तर म्हणून आज मी स्पेशली म्हणजे बरेच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की पातळ पुरण होतं आणि मग प्रॉब्लेम होऊन बसतो सगळा ऐन वेळेला. तर तो सॉल्व्ह व्हावा यासाठी मी आज हा क्लास घेतलेला आहे. आणि 13 तारखेला पण आपला एक क्लास आहे. त्याच्यामध्ये आपण तिळगुळाच्या पोळ्या शिकवणार आहोत. तेही खुसखुशीतच होतात. त्याच्यामध्ये पण आपण काही शेंगदाणे वगैरे काही ऍड केलेलं नाहीये. त्याचं सारण कसं बनवायचं आणि त्याची पोळी कशी बनवायची हे पण आपण 13 तारखेला याच सेम पेजवरती आपण शिकणार आहोत. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज किंवा अजून काय शिकायचं आहे तर तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. बघा आता आपलं हे जे आहे ना मी तुम्हाला दाखवते. हे वरचं जे राहिलेलं आहे जाडं पुरण हे आपल्याला आमटीसाठी लागणार आहे. दिसत आहे सर्वांना व्हिडिओ. हे बघा हे आपल्याला आमटीसाठी असं जाड पुरण लागणार आहे. जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही. पण हे वरचं जे राहतं ते आपल्याला हे पुरण घ्यायचं आहे. बघा हे थोडं जाड आहे आणि हे थोडंसं हे पूर्णपणे वाटलेलं आहे. तर हा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. हे बघा याच पाण्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आणि हे कालून घ्यायचं आपल्याला. चिंचही तुम्हाला याच्यासाठी लागेल. चिंच तुम्हाला भिजवावी लागेल. आम्ही इथे चिंच भिजवून घेतलेली आहे. सॉरी ते सांगायचं राहिलं माझ्याकडनं. हे बघा आम्ही ही चिंच भिजवून घेतलेली आहे. चिंचेचा कोळ लागेल आपल्याला. त्याच्यासाठी आम्ही ही चिंच भिजवून घेतो. तुम्हाला ही चिंच भिजवावी लागेल. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि तुम्हाला काही अडचण येत असेल पुरणपोळी करताना तर तुम्ही विचारू शकता. आज तुमचे सगळे क्वेरीज सॉल्व्ह होतील.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता. आणि कसं वाटतंय हे सर्वांनी सांगायचंय कमेंट करून. काय क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. आत्ताच विचारून घ्या काय क्वेरीज असतील तर. मी आता इथे आमटीसाठी फोडणी करतेय. आम्ही याच्यामध्ये कांदा आणि लसूण वापरत नाही, तर तुम्ही वापरू शकता. आलं लसूण पेस्ट आणि कांदा तुम्हाला मसाल्याच्या वेळेसच वाटून घ्यायचा आहे. आता बघा याच कढईत आपण घेतलेला आहे, याच कढईत करतोय. मी आता याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकते. आपल्याला इथे फ्रेश कढीपत्ता घ्यायचा आहे. मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून. आमसूल चालेल का? हो, आमसूल पण चालू शकेल. आमसूल पण असंच भिजवून घ्यायचं कोमट पाण्यामध्ये आणि चालू शकेल. पण चिंचची चव जास्त छान लागते. सेम टू सेम जसं आपण चिंच भिजवलेली आहे तशा प्रकारे तुम्ही आमसूल घालू शकता. आमसूल भिजवायचं आणि आमसुलाचं पाणी यूज करायचं. पण चिंचेचा कोळ जास्ती छान लागतो आमसुलापेक्षा. तर शक्यतो कटाची आमटी करताना तुम्ही चिंचेचाच कोळ वापरा. आता ही आपली मोहरी तडतडलेली आहे. जिरे ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये घातलेले आहेत. तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. आपण इथे कढीपत्ता टाकून घेतलाय फोडणीमध्ये. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाहीये, कारण प्रत्येक पदार्थाचा वास असतो तर तो लागला पाहिजे. घाई गडबड केली तर वास लागत नाही. मग आता आपण याच्यामध्ये हिंग घालतोय. मी त्या दिवशीच सांगितलं होतं, आपण जेव्हा डाळ तडका केली तेव्हा, की आपल्याला जेव्हा आपण हिंग वगैरे घालतो त्यावेळेला आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. कारण हिंग लगेच काळा होतो, जळून जातो. किंवा मग बंद करू शकता तुम्ही गॅस. आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची. आणि याच स्टेजला तुम्ही जर कांदा लसूण म्हणजे खात असाल
किंवा कटाची आमटी करताना तुम्ही जर कांदा लसूण यूज करत असाल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट या स्टेजला तुम्ही घालून ती परतून घ्यायची आहे तुम्हाला। आणि त्यानंतर हा जो आपण बघा हा जो मसाला केलाय हा मसाला याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आपल्या या कटाच्या आमटीमध्ये कांदा लसूण यूज केलेला नाहीये। मसाल्याला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडंसं परतायचंय आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करायचंय, कारण आपले मसाले जळू नये त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं। तर बघा आता आपण याच मिश्रणामध्ये हे टाकून घेतलंय, चिंचेचा कोळ करून घ्यायचा आणि तो आपण जे आधी पुरण आणि डाळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये ते हे करायचंय। काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता। हिंग, खडा हिंग जो असतो ना मॅडम तो जास्ती चांगला असतो, पण मार्केटमध्ये तुम्ही कुठलाही हिंग म्हणजे चांगल्या क्वालिटीचा असेल तर तो तुम्ही यूज करू शकता। तर आमचा बघा हा आहे हिंग LGचा। खड्या हिंगाची पावडर करून ती यूज केली तरी चालू शकेल, त्याच्यात जास्ती अरोमा असतो। हे आपलं मिक्स करून झालंय आणि बघा ह्याला पण आपल्या ह्या मिश्रणाला तेल सुटलेलं आहे। दिसत असेल तुम्हाला की ह्याला बघा तेल सुटलेलं आहे। सर्वांनी करून पहा आणि ग्रुपवरती फोटो टाका, म्हणजे जे लोक जॉईन झाले नाहीयेत त्यांनाही समजेल। 13 तारखेला पण याच ग्रुपवरती असेल। मी याचे 2 व्हिडिओ मी परत सांगते एकदा रिपीट करून की 2 व्हिडिओ मी अजून आहेत याचे जे आधी मी केलेले आहेत, प्री रेकॉर्डेड व्हिडिओ करून ठेवलेत। त्याच्यामध्ये आपण डाळ कशा प्रकारे शिजवली आहे, किती शिट्ट्या करायच्या ते पण डिटेलमध्ये सांगितलंय आणि कणिक कशी मळलेली आहे, कणिक मळताना आपण त्याच्यात काय काय वापरलंय ते पण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही तेही 2 व्हिडिओ थोड्या वेळाने पाहू शकता, कारण लाईव्ह मध्ये हे सगळं एका वेळेला शक्य होत नाही, तर त्यामुळे मी आधीच प्री रेकॉर्डेड 2 व्हिडिओ म्हणजे जेव्हा आम्ही डाळ वगैरे शिजवली तर त्यावेळेस मी व्हिडिओ करून घेतला। आता हे झालेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपल्याला डाळ आणि चिंचेचं जे आहे कोळीचं मिश्रण हे याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे। आणि हा डबा आपल्याला स्वच्छ धुवून म्हणजे स्वच्छ हे करून आपल्याला हे पाणी याच्यामध्ये ऍड करायचं। अशा प्रकारे जर तुम्ही पुरण करून बघितलं तर तुमचं पुरण पातळ होणार नाही किंवा तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। तर आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचंय, कारण आपण जी डाळ घातली आहे त्याच्याने घट्टपणा येईल आपल्या आमटीला। कलर बघू शकता तुम्ही आमटीचा।
तिखट मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघा आम्ही इथे खडे मीठ वापरलेलं आहे। खडे मिठाची चव जास्ती चांगली येते। बाहेर आचारी लोक वगैरे पण शक्यतो खडे मीठच यूज करतात। बारीक मिठाची ज्यांना सवय असेल ते बारीक मीठ यूज करू शकता, पण खडे मिठाला जास्ती टेस्ट असते। हे बघा आपल्या आमटीला तर्री पण आली आहे थोडीशी, तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला दिसत असेल, दिसलं तुम्हाला, आपण याच्यामध्ये जास्ती तेल ऍड केलेलं नाहीये, पण आपण जो मसाला वगैरे वाटून घेतला आहे तर त्यावेळेस त्यामुळे त्याला हे आलेलं आहे। तर आता सर्वांनी कमेंट करून सांगा की आणखी तुम्हाला कोणत्या कोणत्या रेसिपी शिकायच्या आहेत। तर आम्ही इथे हा गूळ घेतलेला आहे, चवीनुसार गूळ घालायचा आहे आपल्याला। तुम्ही कमी करू शकता, गूळ कमी जास्त तुम्ही करू शकता, कारण आपण इथे चिंच ऍड केलेली आहे, त्यामुळे आपल्याला गूळ घालावाच लागेल याच्यामध्ये। तुम्हाला जर वाटत असेल की कुठली एखादी रेसिपी आपल्याला शिकायची आहे किंवा काय, तर ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता। बाकीच्या तर काही काही रेसिपीज तर होतीलच याच्यावरती, पण अजून तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर आपण एकदा कर्ड राईस पण बघूया। कर्ड राईस या लिंक वरती एक दिवस पण कर्ड राईस पण लाईव्ह मध्ये बघूया। तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं त्याच्यासाठी तुम्ही तेवढं पाणी याच्यामध्ये यूज करू शकता। आपण हे व्यवस्थित उकळून घेऊया। आणि याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर बोलू शकता तुम्ही, तुम्हाला काही विचारायचं असेल विचारू शकता। एखादी रेसिपी बघायची असेल तर बघू शकता तुम्ही। तर इथे याचा खूप छान असा वास येतोय। हे थोडं आता पातळ जरी वाटत असेल तरी हे जसं जसं उकळेल ना तसं हे घट्ट होईल। आणि आपण बघा पुरण ज्याकडे शिजवलंय। ओके, सोलकढी आपण एकदा बघूया, नक्की बघूया सोलकढी, कारण मला पण खूप आवडते सोलकढी। तर आपण सोलकढी पण पाहूया। तर बघा आता हे आपलं पुरण थंड झालंय। थंड झाल्यावर म्हणजे पूर्ण थंड नाही झालं, थोडंसं कोमट आहे, तर त्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पावडर आणि जायफळाची पूड घालतोय। जायफळाची पूड आहे। आता याचा अरोमा खूप छान येईल। तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। मे बी काही लोक करतही असतील किंवा नसतील माहित नाही, पण तुम्ही अशा प्रकारे
करून पहा। हो, फ्लेवर खूप मस्त आलाय। तुम्ही स्वतः करून पहा आणि फक्त पुरणच नाही तर तुम्ही कुठलाही गोड पदार्थ करताना, खीर किंवा शिरा वगैरे आपण करतो, तर त्यावेळेस आपण नेहमी लक्षात ठेवायचं की गोड पदार्थ करताना गरम ह्याच्यात कधीच वेलदोड्याची पावडर किंवा जायफळ असं घालायचं नाही आपल्याला, नाहीतर मग त्याचं सगळं सुवास निघून जातो। ज्यांनी मागच्या रेसिपीज करून बघितलेल्या नाहीयेत त्यांनी त्या करून पहा आणि ग्रुपवरती फोटो पोस्ट करू शकता तुम्ही। दाल तडका आणि जिरा राईस पण बरेच लोकांनी करून पाहिलाय, तर फोटोवरून तरी म्हणजे खूप छान दिसत होतं ते आणि छानच झालं असेल, खात्री आहे माझी। कारण कुठली गोष्ट प्रॅक्टिसनेच परत आहे। आपली आमटी उकळायला लागलेली आहे। सोलकढी आपण एकदा याच्यावर बघूया नक्कीच, आणि कर्ड राईस। हो हो, सुंठ आणि बडीशेप पण चालते, घालू शकता तुम्ही। बडीशेप घालायची असेल तर बारीकवाली जी असते ना ती घालायची। सुंठ आणि बडीशेप चालू शकते, पण त्याच्याही पेक्षा जास्त करून हे आपण म्हणजे जे आपण वेलदोड्याची पावडर आणि जायफळ पूड घातली, जनरली सगळीकडे बाहेर वगैरे जे आपण मिळतं आपल्याला किंवा केटरिंग वाले जे करतात तर ते अशाच प्रकारे करतात। कारण खूप पूर्वी 2-4 वर्षापूर्वी केटरिंगच्या ऑर्डर्स करत होते मी, तर तेव्हा आम्ही अशाच प्रकारे पुरण करत होतो। थँक्यू सो मच। तुम्ही पण सर्वांनी वेळात वेळ काढून हा क्लास अटेंड केला त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच। तुम्हाला काही क्वेरी असतील तर अजूनही तुम्ही विचारू शकता। त्याला तर्री पण छान सुटलेली आहे। आपण पोळ्या करून घेऊया। बघा, पोळ्यासाठी आम्ही एक 1.5 तास आधी कशा प्रकारे आम्ही भिजवून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते। हे बघा, ही जास्ती पातळ पण नाही झाली, दिसत असेल तुम्हाला, म्हणजे याचा असा गोळा असा सहज होऊ शकतो अशा प्रकारे। कारण साधारणपणे पोळी करताना जास्त पातळ असतं, पण पातळ कणीच्या पोळ्या ज्या आहेत त्या जमत नाही बऱ्याचशा लोकांना, तर त्यामुळे आपण हे अशा प्रकारे
केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय ऍड केलंय ते पण मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ केलेला आहे त्याचा, तर तो व्हिडिओ पण याच याच्यावरती तुम्हाला मिळेल, तो तुम्ही पाहू शकता. आणि आपण पोळी करणं लावण्यासाठी आपण इथे तांदळाची पिठी घेतली आहे. हे बघा, दिसली तुम्हाला आमटी? अशी आपली आमटी रेडी झालेली आहे. हो हो, झणझणीत आमटी करता तुम्ही गूळ कमी घाला आणि कांदा लसूण मसाला ऍड त्याच्यामध्ये. कांदा लसूण जसं आम्ही याच्यामध्ये गोडा मसाला ऍड केलेला आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला तुम्ही ऍड करायचा आहे. कांदा लसूण मसाला थोडा आणि गोडा मसाला थोडा ऍड करायचा. आणि तिखटवाली जी मिरची असते ना, म्हणजे ती तुम्हाला ऍड करायची याच्यामध्ये. आता ही आपली आमटी रेडी झाली आहे. मी आता गॅस ऑफ करते. आता आपण पोळी बघूया. आपण इकडे तवा तापायला ठेवलेला आहे. तेल किंवा तूप तुम्हाला जे हवं ते तुम्ही सोडू शकता. तर आम्ही इथं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तूप पण घालू शकता. तर बघा, आज बरेचशा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील पुरणपोळीबद्दल. अशा प्रकारे आपल्याला एक असा उंडा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचंय. एवढा असा आपल्याला हाय बघा, एवढा थिक ठेवलेला आहे आपण आणि सहजपणे तो झालेला आहे. हे बघा, एवढ्या प्रकारे आपण तो थोडासा जाड म्हणजे असा थिक आहे, याचा थिकनेस असा आहे. तर याच्यामध्ये आपण असं हे घालून घेतलेलं आहे पुरणाचं सारण. बरेचशा लोकांना, आजकालच्या मुलींना हे जमत नाही करायला. तर या रेसिपीमुळे बरेचशा लोकांना मदत होईल आणि इझिली पुरणपोळी बनू शकतील. ऑर्डर करायची गरज पडणार नाही बाहेरून.
कांद्याचं पीठ तुम्ही मैदा पण यूज करू शकता। हे बघा पुरण आपलं फुटत वगैरे काहीच नाहीये, पोळी अगदी व्यवस्थित होतीये। हलक्या हाताने आपल्याला जास्ती दाब वगैरे नाही द्यायचा, तर हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायची पोळी। बघा गॅसवर आम्ही तवा तापून ठेवलेला आहे ऑलरेडी, त्याच्यावर आपण ही भाजून घेणार आहोत। कुठले पदार्थ करताना घाई गडबड आपल्याला करायची नाहीये। बघा असं हात उलटले, आम्ही इथे तेल सोडून देते, तुम्ही तूप लावू शकता, तेलामुळे सॉफ्ट राहतं पोळ्या, तर त्यामुळे आम्ही तेल सोडले आणि नंतर वरून तूप टाकून करायचं आहे। ही पोळी आपली भाजते पर्यंत हे बघून घ्या तुम्ही उंडा कसा करायचा, तर मी हे एक पोळी भाजून घेते। बघा आपली पुरणपोळी रेडी झाली आहे, दिसत असेल मला बघा, याच्या आतमध्ये सगळीकडे व्यवस्थित पुरण गेलेलं आहे। परत एक तुम्हाला भाजून दाखवतो पुरण। हे बघा लाटताना बाहेर वगैरे येत नाहीये आणि व्यवस्थित सगळ्या बाजूला चारी बाजूला पसरतंय, ते तुम्हाला दिसत असेल।
जास्त जाड नाही आणि जास्त असं पातळ नाही, अशा प्रकारे आपल्याला पोळी करून घ्यायची। हे बघा, थँक्यू विजय मॅम, करून पहा तुम्ही। बघा आता तुटलेली वगैरे काही नाहीये। तर तुम्ही पण सर्वांनी करून पहा आणि त्यानंतर ग्रुपवरती फोटो टाका। हे बघा, कलर बघा पोळीचा, आपण काही पिठामध्ये कलर बिलर काही टाकलेलं नाही, हळद वगैरे। थँक्यू सायली मॅम। हे बघा, परत एकदा हे व्यवस्थित पाहून घ्या, कारण हे जमणं महत्वाचं असतं। हे जमल्यावर ते पोळीमध्ये जे सारण जातं ते बाहेर येत नाही, तर हे आपल्याला प्रॅक्टिसमुळे जमतं। मोस्ट ऑफ जास्ती करून सर्वांना येतच असतं, पण बरेच ज्यांना येत नाही किंवा ज्यांचा प्रॉब्लेम होतो तर त्यांच्यासाठी मी हा क्लास घेतलेला आहे। आणि ही जी रेसिपी आहे ही आईनी म्हणजे शिकवलेली आहे, मी पण हे आईकडनं शिकली आहे पुरणपोळी। तर थँक्यू आई, तू आज आम्हाला मस्तपैकी पुरणपोळी बनवायला शिकवली। तर याच्यावरती हे व्हिडिओ सेव्ह राहतील। बघा, बेसिक पासून तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, तर तुम्ही थोड्या वेळाने अपलोड करून टाकते त्याच्यावर व्हिडिओ, तर तुम्ही करून पहा। तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून पूर्ण लाईव्ह अटेंड केलं त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच। तुम्ही सर्व प्रत्येक वेळेला खूप छान रिस्पॉन्स देता, असं वेगवेगळे क्लासेस घ्यायला किंवा वेगवेगळ्या रेसिपी शिकवायला छान वाटतं। बघा, आपलं हे पुरण सगळीकडे पसरलेलं आहे व्यवस्थित।
थँक्यू मॅम. थँक्यू सो मच विजया मॅम, सायली मॅम, सर्वांनाच थँक्यू. ज्यांनी बघितलं आहे लाईव्ह किंवा जे नंतर पण बघा तुम्ही इथे बघू शकता आंबीला किती छान आपल्या आलेली आहे ते सुटलेले. त्याचा कलर बघा आणि टेस्ट तुम्ही स्वतः करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला असं उंड करता नाही आला तर असं लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं. पण दाखवते ती असं थोडंसं लाटून घेतलंय आपण. कारण उंडा करणं थोडं कठीण असते. अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सारण भरू शकता. हे इझी आहे जास्ती. बघा लाईव्ह असं ना किंवा याचा काहीतरी इश्यू असेल तर त्यामुळे होत असेल. तर माझं जे लाईव्ह असतं क्लास रेसिपी असतो ते थोडा होतो पण मी कुठेही एडिट करून वगैरे करत काही असेल तर दाखवते. आता
थँक यू सो मच. एक प्रकारे दुसऱ्या प्रकारे पण करू शकता.